रात्रभर पंचायत समितीमध्ये बस. बेकायदेशीर फेरफार नोंदीचा अहवाल मागणाऱ्याला बीडीओचे उद्धट उत्तर. कनवाड येथील ग्रामपंचायत मिळकत नंबर 236/238 मधील बेकायदेशीर फेरफार नोंदीचा अहवाल मागण्यासाठी पंचायत समितीमध्ये गेलेल्या उमेश राजाराम कोळी याला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यावेळी कोळी आणि जोपर्यंत मला अहवाल मिळत नाही तोपर्यंत मी पंचायत समितीमधून बाहेर जाणार नाही असा पवित्रा घेतल्यानंतर बीडीओ विजय परीट यांनी रात्रभर पंचायत समितीमध्ये बस असे उद्धट उत्तर दिल्याने संतप्त झालेले कोळी पंचायत समितीमध्ये ठाण मांडून बसले होते. ग्रामपंचायत मिळकत नंबर 236/238 बेकायदेशीर फेरफारीचा निकालविषयी तात्कालीन विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांना पाठीशी घालण्याचे काम सध्या चालू आहे. 12 मे 2026च्या निकालानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी किंवा शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, ताबडतोब त्यांना नोटिसा काढण्यात याव्यात आणि सेवा पुस्तकात नोंद करण्यात यावी असा अर्ज बीडीओ यांच्याकडे उमेश कोळी यांनी दिला होता. मात्र या अर्जाची दखल न घेता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामुळे उमेश कोळी यांनी कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही पंचायत समितीमध्ये ठाण मांडून बसले होते. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, कनवाड. असंच काय? ओके. नमस्कार, मी उमेश राजाराम कोळी. मी आज पंचायत समितीमध्ये शिरोळमध्ये इथं बसलेलो आहे. माझ्या प्रकरणाची सुनावणी चालू होती. त्याचा अंतिम निकाल 12/5/2026 ला लागला होता. त्यामध्ये शिरोळचे व्हिडिओ विजय परीट साहेबांनी अशी शिफारस केली आहे की तत्कालीन ग्रामसेवकांनी केलेल्या गंभीर प्रशासकीय चुकांसंदर्भात स्वतंत्रपणे नोटीस बजावून ग्रामसेवकाचा खुलासा घेऊन पुढील कारवाई चालू करावी व नंबर 3 घरकुलच्या बांधकामाच्या संदर्भात जी विसंगती दिसून आली आहे त्या संदर्भात तत्कालीन लेआउट करणारे अधिकारी कर्मचारी तसंच संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांना स्वतंत्रपणे नोटीस बजावी असा निर्णय त्यांनी 12/5/2026 ला दिला आहे. त्यावर आज अखेर म्हणजे आज तारीख 17/6/2026 ह्या पंचायत समितीने कोणतीही कारवाई केली नाही. फक्त आदेश काढून बीडीओ साहेब निवांत झालेले आहेत. त्यावर जे क्लार्क आहेत, जे टिपू आहेत, कदम साहेब आहेत, विस्तार अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्या संदर्भात मी सकाळी इथं पंचायत समितीला येऊन चौकशी केली असता प्रथम पहिला असं सांगण्यात आलं की नोटीस काढल्या, परंतु मी नोटीस दाखवा म्हटल्यावर मला नोटीस दाखवली नाही. मी सकाळपासून पंचायत समितीमध्ये इथं आहे. आता मी सकाळी अर्ज केला होता की त्या निर्णयानुसार तत्कालीन ग्रामसेवकाला व संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस काढा, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा. तेव्हा मी बीडीओ साहेबांनी जेव्हा मिटिंग झाल्यानंतर इथं येऊन बसलो तेव्हा बीडीओ साहेबांनी माझा अर्ज वाचला व मी नोटीस काढतो तोपर्यंत इथं रात्रभर बस असं सांगून निघून गेले. म्हणजे ह्यांना इथं काम करायचं नाही. इथले जे बीडीओ आहेत विजय परीट यांनी ह्या सर्व अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत आणि कोणतेही काम म्हणजे कामात टायमिंग नाही, वेळेवर कोणतंही काम होत नाही. माझं निकाल दिलाय ह्या जवळजवळ 1.5 महिना झालं तरी सुद्धा आज अखेर त्यांना एक नोटीस काढली नाही. जोपर्यंत माझं इथून त्यांना नोटीस निघत नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होत नाही तोपर्यंत मी रात्रभर पंचायत समितीमधून बाहेर जाणार नाही.